कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक आणि राजकीय नसावर पकड असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळ पुन्हा एकदा सत्ता संग्रामाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि यावेळी ही निवडणूक केवळ संचालक मंडळाची नाही तर जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणाची आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 5 वर्षापूर्वी 2 मे 2021 रोजी झालेल्या निवडणुकीचं सत्तांतर घडवून जिल्ह्यात खळबळ उडवली होती। आता 4 मे 2026 ला विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत असताना पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू झाल्या। पण यावेळी चित्र वेगळं आहे, कारण आकडेच बदलले आहेत। 2021 मध्ये 3647 संस्था मतदानासाठी होत्या। आता हा आकडा थेट 5470 वर, तब्बल 1823 संस्थांची वाढ, आणि हाच आहे सत्तेच्या समीकरणाचा गेम चेंजर। तालुकानिहाय आकडे पाहिले तर करवीरमध्ये 868 संस्था, राधानगरीत 703 तर गगनबावड्यात 132 संस्था। ही केवळ आकडेवारी नाही, ही आहे मतांची ताकद, प्रभावाची व्याप्ती आणि सत्तेचा मार्ग। 4 मे 2026 हा अहर्ता दिनांक निश्चित झालाय। त्याआधी 3 वर्ष सभासद झालेल्या संस्थांनाच मतदानाचा हक्क, म्हणजेच 4 मे 2023 पूर्वीच्या संस्थांचीच खरी कसोटी। 9 मार्च पासून ठराव संकलन प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानंतर छाननी, हरकती, सुनावण्या आणि अखेर अंतिम मतदार यादी। संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्यात आली आहे। चंदगड, शिरोळ आणि गडिंग्लजला यावेळी प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता, म्हणजेच प्रत्येक तालुक्याचा आवाज थेट सत्ता केंद्रात पोहोचणार। पण त्याच वेळी प्रत्येक तालुक्यात राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्नही निर्माण होणार। गोकुळ ही केवळ दूध संघटना नाही, ती कोल्हापूरच्या अर्थकारणाची जीवनरेखा आहे। दररोज लाखो लिटर दुधाच्या व्यवहारातून कोट्यावधीची उलाढाल होते। या संस्थेवर नियंत्रण म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पकड, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पकड म्हणजे जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर नियंत्रण। स्थगिती उठल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील मिळालाय। प्रारूप मतदार यादी सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। पुढील काही आठवड्यात जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार हे मात्र निश्चित। पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता गोकुळच्या राजकारणाचा धुरळा उडणार आहे। 5 वर्षापूर्वी जशी ठरावाची गट्टेबाजी आणि शक्ती प्रदर्शन झालं होतं, तशी चित्रे पुन्हा रंगणार याची चिन्हे स्पष्ट आहेत। आता प्रश्न एकच, 5400 संस्थांच्या मतामधून कोण उभा राहणार सत्तेच्या शिखरावर? कोल्हापूरचं राजकारण पुन्हा हलणार का? कारण इथे निवडणूक जिंकणारा फक्त संचालक होत नाही, तो जिल्ह्याच्या राजकीय पटावर पुढील 5 वर्षाचा खेळ ठरवतो। गोकुळची रणधुमाळी सुरू झाली आहे। आता प्रत्येक ठराव म्हणजे एक गोळी आणि प्रत्येक मत म्हणजे सत्तेची चावी। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।